नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या स्टेट बोर्डच्या सिरीजमध्ये आपण इयत्ता 6वीचं पुस्तक बघत आहोत. त्यामध्ये आपण पहिले 4 चॅप्टर बघितलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला दाखवून देते. हे बघा, हे आहे पहिले 4 चॅप्टर. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. एकूण किती 11 चॅप्टर आहेत. तर आजचा चॅप्टर बऱ्यापैकी मोठा आहे. आपण एकाच लेक्चरमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. समजा नाहीच झालं तर मग दुसरा पार्ट येईल. बघा, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाहामध्ये 5 धर्म बघायचे आहेत. जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे आणि जरा मन लावून ऐका. जिथे गरज आहे तिथे मी थोडं विस्तृतपणे सांगते. लक्षात कसं ठेवायचं तेही सांगते. वैदिक काळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्यासाठी मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. बघा, वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झालेला आहे यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे शिवभक्तांचा शैव पंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णव पंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. पुढे बघा, इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचे प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. आता आपण बघणार आहोत जैन धर्म. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे. हे आहे वर्धमान महावीर. ठीक आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. जैन धर्म म्हटलं तर अहिंसा हे तत्व नीट लक्षात ठेवा. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. तीर्थंकरची व्याख्या विचारली तर आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे. तीर्थंकर कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात, की धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले आहेत. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होत. बघा, स्टेट बोर्डात जेवढं दिलं आहे तेवढं तर आपण करणार आहोत, पण याही पलीकडे आपण अजून इन डिटेल चार्ट फॉर्मॅटमध्येही प्राचीन मध्ययुगीन इतिहास बघणार आहोत. आपली ही इनिशियल स्टेज आहे ज्याच्यात आपण फक्त स्टेट बोर्ड कंप्लीट करणार आहोत, पण अजूनही इन डेप्थ आपल्याला नॉलेज काही गोष्टींचं घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे पहिले तीर्थंकर कोण होते, त्यांनी कोणते तत्व मांडले, एक तत्व नंतरचं कोणी ॲड केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इन डिटेल माहिती पाहिजे, ज्या स्टेट बोर्डमध्ये नसतात. ठीक आहे. स्टेट बोर्डमध्ये ऑलरेडी आहे बरंच काही, पण काही काही गोष्टी आपल्याला अजून बघायच्या आहेत. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होत. वर्धमान महावीर बघा, इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. 599 ते 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजन पद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. बघा, आत्ताचं जे बिहार आहे त्या राज्यामध्ये
प्राचीन काळी काय वृज्जी हे महाजनपद होतं. बघा राज्यसेवेला हे प्रश्न विचारले गेलेले आहेत की आत्ता म्हणजे पूर्वी जे महाजनपद जिथे होतं तिथे आत्ता कोणतं काय म्हणतात राज्य आहे किंवा बिहार राज्यात कोणते कोणते महाजनपद होते. मग उत्तर प्रदेश पण विचारलं जातं. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर इथे बघा काय दिलेलं आहे. आत्ता जे बिहार आहे तिथे प्राचीन काळी काय होतं वृज्जी नावाचं महाजनपद होतं आणि त्याची राजधानी काय होती वैशाली. आणि वैशाली नगराचाच एक भाग म्हणजे काय कुंडग्राम आणि तिथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. म्हणजे कुंडग्राम तर तुम्ही लक्षात ठेवा पण बेसिक ते स्थान कुठे आहे. तर बघा आत्ताचं बिहार ज्याला त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचं महाजनपद होतं आणि त्याची राजधानी काय होती तर वैशाली होती. आणि त्या वैशालीचा एक भाग म्हणजे काय तर कुंडग्राम. अशा गोष्टी जरा नीट लक्षात ठेवत चला. आणि आता लक्षात कसं ठेवणार तर बघा बिहार काढण्यासाठी आपल्याला ब लिहावा लागतो ना. मग ब लिहिताना 1-2 मिनिट ब जेव्हा लिहायचा असतो तेव्हा आपल्याला आधी व लिहावा लागतो आणि मग त्याच्या पोटात आडवी किंवा तिरपी रेघ मारावी लागते. मग त्यावरून लक्षात ठेवा बिहारचं वृज्जी व वरून चालू होतं ना बिहारचं बी किंवा विहार म्हटलं तरी चालेल. बिहार मी ट्रिकसाठी सांगते फक्त. ब काढण्यासाठी आधी व काढावा लागतो. तर बघा मला ट्रिक समजून सांगायची आहे तुम्हाला समजती का. बघा ब वरून व लक्षात ठेवा. बिहारमध्ये मग वृज्जी हे एक महाजनपद होतं आणि बघा व वरूनच त्याची राजधानी पण आहे काय वैशाली. राहील का लक्षात. ब वरून बिहार व वरून वृज्जी आणि वैशाली. आणि बघा क काढताना आपण बघा व काढतो आणि इकडून पण एक गोल काढावा लागतो ना मग होतो क. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा कुंडग्राम. अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपण बघा वर्धमान महावीरांचं बघतोय ना मग त्यांच्या नावात पण बघा व आहे. मग त्यावरून लक्षात ठेवा व मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगते आहे. वर्धमान महावीरांचा व बिहारचा व वृज्जीचा व वैशालीचा व आणि मग कुंडग्रामचा क. ठीक आहे. तर त्यांच्या पित्याचं नाव काय होतं सिद्धार्थ आणि आईचं नाव काय होतं त्रिशला. सिद्धार्थ आणि त्रिशला. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. बघा त्यांनी वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्षानंतर म्हणजे 12.5 वर्ष त्यांनी किती तपश्चर्या केली त्याच्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. केवली म्हटले जाते म्हणजे काय हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. पुढे बघा जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्षे उपदेश केला. ठीक आहे. त्यांनी तपश्चर्या किती वर्ष केली आपण आत्ताच बघितलं. 12.5 वर्ष तपश्चर्या केली आणि 30 वर्ष त्यांनी काय केलं उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. बघा अर्धमागधी. आता ह्या गोष्टी पण जरा लक्षात ठेवा. तर मी ट्रिक काय सांगितलेली जेव्हा आपले सरळ सेवेचे लेक्चर आपण घेत होतो त्याच्यातही आपल्याला काय होतं प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारताचं आपण 33 लेक्चर्स बघितलेले आहेत. ठीक आहे. सरळ सेवेसाठी कोणाला बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला तिथे ते 33 लेक्चर मिळून जातील. तर मला काय सांगायचं होतं त्याच्यातही मी तुम्हाला काय सांगितलं वर्धमान वर्ध आणि अर्ध
हे बघा, इथे पण धवर रफार आहे, इथे पण धवर रफार आहे. त्यावरून लक्षात ठेवा. गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेतून? तर पाली भाषेतून असतात त्यांचे. आणि वर्धमान महावीरांचे अर्धमागधी, अर्ध वर्धमान महावीर अर्ध मागधी भाषा. ॲटलिस्ट थोडे राईम किंवा धवर रफार आहे दोन्ही याच्यात, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गांचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. बघा, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा सार कशात? पंचमहाव्रत आणि त्रिरत्न यामध्ये सामावलेला आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. समवसरण काय आहे? तर लोकांना उपदेश करण्यासाठी जे सभा होत त्याला समवसरण म्हटल्या गेलेले आहे. पुढे बघा, ते पंचमहाव्रते कोणते आहे ते आपण बघून घेऊ. तर आता याच्यातही 4 जे पहिले आहेत ना आणि नंतरचं एक, हे असे वेगवेगळे यांनी सांगितलेले आहेत. ते मी तुम्हाला जेव्हा इनडेप्थ सगळं घेईल ना तेव्हा आपण ते त्याच्यात बघूया. ठीक आहे. बघा, पंचमहाव्रतांमध्ये पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. पंचमहाव्रते कोणी सांगितली? तर जैन धर्मात वर्धमान महावीर. हा, लक्षात ठेवा. अहिंसा, कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. सत्य म्हणजे काय? प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय, स्तेय म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. पुढे बघा, अपरिग्रह. अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. अहिंसा कळते, सत्य कळेल. अस्तेय म्हणजे चोरी, चोरी न करणे. नंतर अपरिग्रह म्हणजे काय? मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे काय? अपरिग्रह. नंतर ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आता त्रिरत्ने नीट लक्षात ठेवा. त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ काय? संतुलित असा होतो. तर मग सम्यक दर्शन बघा काय? तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे हे झालं सम्यक दर्शन. सम्यक ज्ञान, तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे म्हणजे काय? सम्यक ज्ञान. आणि सम्यक चरित्र, पंचमहाव्रतांचे काटेकोरपणे आचरण करणे. बघा, चरित्र म्हणजे काय? सम्यक चरित्र म्हणजे काय? जे काही पंचमहाव्रते दिलेले आहेत त्यांचं काटेकोरपणे आचरण करणे. आणि पंचमहाव्रते कोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य. आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान कळालं असेल तुम्हाला. अशा पद्धतीने 3ही लक्षात ठेवा आणि त्यांचे अर्थ पण लक्षात ठेवा. आता आपण काय करू? उपदेशाचे सार हा टॉपिक बघू. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. बघा, अनेकांतवाद याचा अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. ठीक आहे. अनेकांतवाद आपल्याला माहिती पाहिजे. विचारली 2 मार्काला टीप तर आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते.
मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला. ठीक आहे. आता बघा बौद्ध धर्म. आपण आता बघितला जैन धर्म, आता आपण बघणार आहोत बौद्ध धर्म. वर्धमान महावीर त्यांचे आई वडील, नंतर त्यांचा जन्म कुठे झाला होता हे सगळं बघितलं. बिहार राज्यातील वृज्जी महाजनपद, तिथे वैशाली ही राजधानी, त्याच्यातलं कुंडग्राम येते. त्यांच्या वडिलांचं नाव होतं सिद्धार्थ, आईचं नाव होतं त्रिशला. आता आपण बघणार आहोत गौतम बुद्ध यांच्याविषयी. वर्धमान महावीरांचा कालावधी बघा, इसवी सन पूर्व 599 ते 527 आणि गौतम बुद्धांचा बघा कालावधी 563 ते इसवी सन पूर्व 483, म्हणजे ते आपण समकालीन म्हणू शकतो. बघा गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. बघा गौतम बुद्धांचा जन्म कुठे? नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे आता बघा त्यांच्या आईचं खूप लवकर निधन होतं, मग त्यांचा सांभाळ कोणी केला? त्याच्यानंतर त्यांचे म्हणजे त्यांनी सोडल्या त्यांच्या जीवनातले 4 का 5 महत्त्वाच्या गोष्टी, हे अजून इन डिटेल काही गोष्टी आहेत. तर त्या आपण जेव्हा हे धर्म जेव्हा आपण इन डिटेल बघू, म्हणजे जैन धर्म आणि बौद्ध धर्म आपल्याला इन डिटेल आहे राज्यसेवेच्या डिस्ट्रीब्युटिव्ह पॅटर्ननुसार, हे जस्ट आपण बेसिक बघतो आहोत. आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, त्या पाठ करून घ्या. तर आपण त्या पुढे इन डिटेल बघणार आहोत. बघा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात, पित्यांचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी होते. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहेत हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. बघा एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला काय म्हणतात? तर बोध गया असे म्हणतात. बघा हे ते वृक्ष आहे ज्याची इमेज आहे. पुन्हा आपण बघूया, म्हणजे वेळ काय होती तर वैशाख पौर्णिमा होती. ठीक आहे. वैशाख पौर्णिमेला बिहारमधलं कुठे गया या शहरापासून जवळच उरुवेला हे ठिकाण आहे. आणि तिथे झाड कोणतं होतं? झाड नीट लक्षात ठेवा, झाड होतं पिंपळाचं झाड. आणि पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. आणि तिथे काय मग त्यांना बोधी प्राप्त झाली. म्हणजे काय? बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं. आणि मग त्या वृक्षालाच काय नाव पडलं किंवा म्हणतात तर बोधी वृक्ष. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असं म्हटलं जातं. ठीक आहे. बोधगया आपण ऐकतो, पण त्याच्या मागची हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे. बोधगया. ठीक आहे. पुढे बघा, त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिलं. त्यांनी त्यांचं पहिलं प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास काय म्हणतात? धम्म असे म्हटलं जातं. पहिलं प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे. आता यांचे जे 4 कॉन्फरन्सेस झाल्या बौद्ध धर्माच्या, मग त्या कोणत्या कोणत्या राजाच्या काळात झाल्या, तेव्हा अध्यक्ष कोण होते, त्याच्यात कंपायलेशन किंवा लिखाण काय काय झालं, या सगळ्या गोष्टी UPSC आणि MPSCच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. म्हणजे राज्यसेवेच्या दृष्टीने त्या आपण पुढे भविष्यात बघूया. तर बघा या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून त्या घटनेला धम्मचक्क प्रवर्तन असे पाली भाषेत म्हणतात. धम्मचक्क प्रवर्तन पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला काय म्हणतात? धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. चारिका म्हणजे काय तर पायी फिरणे. बघा 45 वर्षे चारिका केली. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे.
ठीक आहे। या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात। त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे बघा। आर्य सत्य, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत, त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहेत। मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी किती 4 सत्य आहेत, त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे। ते 4 आर्य सत्य काय? आपण मागे काय त्रिरत्न पाहिलं, पंचव्रते पाहिली, आता आपण 4 आर्य सत्य। नेमकं त्रिरत्न आणि पंचमहाव्रते कोणी सांगितली, कोणत्या धर्मात सांगितली हे माहिती पाहिजे। आता आर्य सत्य, नंतर पंचशील हे कोणी सांगितले, नंतर अष्टांगिका मार्ग हे कोणी सांगितले, हे बौद्ध धर्मात। ठीक आहे बघा। आचार आर्य सत्य, मानवी जीवनात सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत, त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे बघा। दुःख, मानवी जीवनात दुःख असते, दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते, दुःख निवारण, दुःख दूर करता येते। प्रतिपद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे, हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे, या मार्गाला अष्टांगिका मार्ग असे म्हणतात बघा। अष्टांगिका मार्ग कशाच्या अंडर दिलेला? प्रतिपद म्हणजे काय? मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे, हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे, या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे। आता पंचशील, गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले, त्या नियमांनाच काय? पंचशील असे म्हणतात बघा। प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करू नये, आपण याला अहिंसा म्हणू शकतो, याला अस्तेय अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे। ठीक आहे। आता बौद्ध संघाविषयी बघूया, नेमका बौद्ध संघ काय आहे। तर बौद्ध संघ बघा, आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला। गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते। बुद्धांप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत। स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात। बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातींमधील लोकांना प्रवेश होता। बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि जातींमधील लोकांना प्रवेश होता। आता हे माहित आहे का तुम्हाला? हे जरा आपण बघून घेऊ। अष्टांगिक मार्ग नेमका काय बघा। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, वाचा, कर्मांत, आजीव, व्यायाम, स्मृती आणि समाधी, आपण हे बघून घेऊ। अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय। सम्यक संकल्प म्हणजे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय। सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे। सम्यक वाचा म्हणजे काय? नीट बोलायचं। वाचा म्हणजे काय? एवढं लक्षात ठेवा, भाषण। नंतर संकल्प, हिंसा वगैरे तत्वांचा त्याग। नंतर कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे। सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे। नंतर सम्यक व्यायाम, व्यायाममध्ये बघा काय दिलेलं आहे। व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय। वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा, चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे। त्यानंतर बघा सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे। आता सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे म्हणजे काय? सम्यक समाधी। ठीक आहे। आता उपदेशाचे सार हा पॉइंट आपण बघणार आहोत। गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली म्हणजे काय बघा। वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली। जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते। छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे। ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शविते। त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला। यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला। त्यांनी उपदेशिलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत। सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते। पुढे बघा,
गौतम बुद्धांनी उपदेशिलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. आता लोकायत म्हणजे काय? लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. वेदाचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. ठीक आहे. लोकायत पुन्हा बघू. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. ठीक आहे. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. लोकायत म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण बघणार आहोत ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकात, बघा कधी आपल्याला म्हणजे हे पण लक्षात ठेवा की यांचा कालावधी, कोणत्या कालावधी त्यांची उत्पत्ती झाली आहे किंवा आपल्याला ते माहिती झालेले आहेत. किंवा मग त्यांचं आपल्या भारतातलं स्थान, ते भारतात कधी आले, थोडं ह्या गोष्टी कालानुक्रमासाठी थोड्याशा लक्षात ठेवत जा. ठीक आहे. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. आता काय म्हणताय? इसवी सनाच्या म्हणताय ना, इसवी सन पूर्व नाही. म्हणजे बौद्ध धर्म, जैन धर्म यांच्या नंतर हे आपण म्हणू शकतो. बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा कालावधी काय? इसवी सन पूर्व सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि हे भारतात कधी आले? बघा, ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माविषयी चालू आहे आणि कुठे आले असतात? केरळमधील कोचीन येथे. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? सिनॅगॉग असे म्हणतात. हे चित्र आहे, बघून घ्या. सिनॅगॉग असं म्हटलं जातात ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळाला. MCQ साठी लक्षात ठेवा. पुढे बघा, हे आहे सिनॅगॉग. आता आपण बघणार आहोत ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी, आता थोडाच टॉपिक राहिला आहे बघा. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस, ठीक आहे, त्यांचे कोण शिष्य? येशू ख्रिस्तांचे त्यांच्यापैकी एक कोण? सेंट थॉमस. हे इसवी सनाच्या 1 शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर, हे सगळे शब्द नीट लक्षात ठेवा. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातल्या पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. चर्चची. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थना स्थळाला चर्च असे म्हणतात. ठीक आहे, चर्च. पुढे इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरांमार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे कमवावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मात केलेले आहे. भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. बघा, इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात.
ही आहे मशीद. पुढे बघा पारसी धर्म आणि आजचा आपला शेवटचा पॉइंट. पारसी धर्म, पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय? अवेस्ता. बघा प्राचीन पारसी धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे त्याचं नाव काय आहे? अवेस्ता. ह्या गोष्टी जरा MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवा, किंवा पारसी धर्मावर जर काही टिप लिहायला आली तर आपल्याला लिहिता आली पाहिजे. तर त्यांच्या बघा पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारसी लोक इराणच्या इराणच्या पार्समधील फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारसी या नावाने ओळखले जाते. ते गुजरातमध्ये आले, ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. अहुरमझ या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. त्या देवळांना काय? अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. ठीक आहे. आणि हे आहे अग्यारी. त्यांचं काय म्हटलं त्यांनी? त्यांच्या देवळांना अग्यारी असं म्हणतात. हां, तर बघा हे आहे अग्यारीचं चित्र. तर आपण अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह हा टॉपिक आज आपला कंप्लीट झालेला आहे. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये जनपदे हा टॉपिक बघणार आहोत. जनपदे आणि महाजनपद. ठीक आहे. धन्यवाद.